कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कळंबा इथल्या कात्यायनी पार्कमधील गल्ली नंबर 2 मध्ये राहुल कांबळे हे दिव्यांग आपल्या पत्नीसोबत राहतात। या गल्लीतील त्यांच्या शेजारी नामदेव अवघडे यांनी या अपंग दाम्पत्याला येण्या-जाण्यासाठी रस्ता बंद केलाय आणि त्यांच्या वाटेवर अनधिकृत बांधकाम केलंय। याबाबतची तक्रार कांबळे दाम्पत्यानं कळंबा ग्रामपंचायतमध्ये दिली। मात्र सर्व प्रकारची कागदपत्र ग्रामपंचायतीला देऊनही त्यांनी काहीच कारवाई केली नाही। त्यामुळे हे दाम्पत्य हवालदिल झालंय। कळंबा ग्रामपंचायत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्याला न्याय देण्याची मागणी कांबळे दाम्पत्यानं केली आहे। कोल्हापुरातील सरकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भक्ती हेगडे यांनी पती दिवंगत प्रमोद हेगडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य तपासणी, दंतचिकित्सा आणि एक्स-रे शिबिराचं आयोजन केलं होतं। केपीसी हॉस्पिटल, ॲडव्हान्स डेंटल क्लिनिक आणि विजन फाउंडेशनच्या सहकार्यानं संभाजीनगरमध्ये झालेल्या शिबिरात सुमारे 150 नागरिकांवर मोफत औषधोपचार करण्यात आले। यावेळी समीर जमादार, राजश्री कांबळे, रजनी पोद्दार, गीता डाकवे, हेमा भाले, रुपाली कांबळे, अरुणा माळी, गणेश सावंत, अमर हेगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापुरातील BSNLकडे काम करणारे आजी-माजी कर्मचाऱ्यांचा मेळावा नुकताच पार पडला। कोल्हापूर टेलिफोन स्विच रूम या 1976 साली स्थापन झालेल्या समूहातर्फे 1976 ते 1993 पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांची मेळाव्याला उपस्थिती होती। यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। तसंच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली। या कार्यक्रमासाठी शिवाजी माणेदार, गौतम कर्णिक, राजू भडकुंबे, CA कुलकर्णी, RC घाटगे, रवींद्र पटवर्धन यांच्यासह माजी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले।